नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की BMC इन्स्पेक्टर निरीक्षक या पदासाठी 178 पदांसाठी जी पदभरती झाली होती, तर त्याची 10 डिसेंबर 2024 रोजी एक्झाम कंडक्ट करण्यात आली होती। त्याच्यानंतर पहिली आन्सर की आली, त्याच्यानंतर ऑब्जेक्शन लिंक तुम्हाला सुरू करण्यात आली होती। त्यानंतर आता फेब्रुवारी महिन्यात दुसरी आन्सर शीटसुद्धा आलेली आहे। तर मित्रांनो, आता पुढील प्रोसेस काय बाकी आहे तर बघा, आता दुसरी आन्सर की आली आहे, त्याच्यानंतर आता नॉर्मलायझेशनची प्रोसेस सुरू आहे। तर त्या नॉर्मलायझेशनच्या प्रोसेससाठी 10 ते 15 दिवस अजून कालावधी लागू शकतो। त्याच्यानंतर मित्रांनो, नॉर्मलायझेशन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला अंतिम उत्तर तालिका BMC व TCS कंपनीकडून मिळेल। तर त्या अंतिम उत्तर तालिकेत आपल्याला नॉर्मलायझेशन करून किती मार्क्स वाढलेले आहेत किंवा किती मार्क्स कमी झालेले आहेत हे कळतील। त्याचप्रमाणे अंतिम यादीमध्ये कोणाकोणत्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेलं आहे हे सर्व आपल्याला त्या व्हिडिओमध्ये कळेल। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपला स्कोर किती आलेला आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे। तर तुम्हाला कोणत्याप्रमाणे, तर तुमची कास्ट कोणती आहे, त्याचप्रमाणे मेल की फिमेल आणि तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून। तर मित्रांनो, आपण आता BMC इन्स्पेक्टरचा कट ऑफ कास्ट वाईज पाहणार आहोत। तर मित्रांनो, यासाठी मी 4 कॉलम केलेले आहेत। पहिला कास्ट, त्याच्यानंतर दुसरं त्या कास्टमध्ये किती जागा आहेत, त्याचप्रमाणे तुमचे किती प्रश्न बरोबर यायला हवेत आणि आफ्टर नॉर्मलायझेशन हा स्कोर किती होऊ शकतो। तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पाहू। तर ओपन या पदासाठी 87 जागा होत्या आणि ज्या विद्यार्थ्यांचे 72 ते 76 प्रश्न बरोबर असतील आणि आफ्टर नॉर्मलायझेशन हा स्कोर 160 प्लस जाण्याची शक्यता आहे। त्याच्यानंतर ओबीसी या पदासाठी 32 जागा होत्या आणि ज्यांचे 70 ते 74 प्रश्न बरोबर आले असतील, त्याचप्रमाणे आफ्टर नॉर्मलायझेशन हा स्कोर 154 प्लस जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर EWS या पदाकरिता 18 जागा होत्या आणि ज्या विद्यार्थ्यांचे 68 ते 72 प्रश्न बरोबर आले असतील आणि आफ्टर नॉर्मलायझेशन हा स्कोर 148 ते 150 प्लस जाण्याची शक्यता आहे। SCBC या प्रवर्गासाठी सुद्धा 18 जागा होत्या आणि ज्या विद्यार्थ्यांचे 68 ते 71 प्रश्न बरोबर असतील त्या विद्यार्थ्यांना सेफ स्कोरमध्ये आहेत आणि 145 प्लस आफ्टर नॉर्मलायझेशन हा स्कोर जाण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे SC या पदाकरिता फक्त 11 जागा होत्या आणि ज्या विद्यार्थ्यांचे 66 ते 70 प्रश्न बरोबर आले असतील, त्याचप्रमाणे आफ्टर नॉर्मलायझेशन हा स्कोर 142 प्लस जाण्याची शक्यता आहे। ST या प्रवर्गासाठी फक्त 3 जागा होत्या, त्याच्यामुळे ST या प्रवर्गासाठी कट ऑफसुद्धा हाय जाण्याची शक्यता आहे। ठीक आहे, तर ज्या विद्यार्थ्यांचे 68 ते 72 प्रश्न बरोबर आले असतील ते सेफ स्कोरमध्ये आहेत आणि आफ्टर नॉर्मलायझेशन हा स्कोर 146 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। ठीक आहे, तर मित्रांनो, VJA या पदासाठी फक्त 3 जागा होत्या, तर या पदातही लिस्ट हाय जाण्याची शक्यता आहे। ज्या विद्यार्थ्यांना 67 ते 70 प्रश्न ज्या विद्यार्थ्यांचे बरोबर आहेत, त्याचप्रमाणे आफ्टर नॉर्मलायझेशन हा स्कोर 142 प्लस जाण्याची शक्यता आहे। त्याच्यानंतर NTB या प्रवर्गासाठी NTB आणि NTC या दोन्ही प्रवर्गाचे टोटल मिळून 4+2 असे टोटल 6 जागा होत्या। तर ज्याही विद्यार्थ्यांचे 65 ते 68 प्रश्न बरोबर आले असतील, त्याचप्रमाणे आफ्टर नॉर्मलायझेशन हा स्कोर 140 प्लस जाण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण कास्टच्या किती जागा आहेत आणि किती प्रश्न बरोबर यायला पाहिजे, त्याचप्रमाणे आफ्टर नॉर्मलायझेशन किती कट ऑफ लागू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले। तर मित्रांनो, आता बरेचसे विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये सांगतील की सर पेपर खूप हार्ड होता, त्याच्यामुळं कट ऑफ हाय जाणार नाही, कट ऑफ हा फक्त 150 160 असा येईल, तुम्ही खूपच कष्ट सांगितलेलं आहे। तर मित्रांनो बघा, जवळपास 25,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते आणि जवळपास 20,000 विद्यार्थी जरी पेपराला आले असतील, तर मित्रांनो त्या 20,000मध्ये 200 विद्यार्थी जर टॉपर नाही आहेत का, हा तुम्ही तो विचार करा। फक्त बघा, VJसाठी 3 जागा आहेत, तर त्या VJ कास्टमध्ये असे 3 विद्यार्थी नसणार का ज्यांनी 75 प्लस मार्क मिळवलेले असतील। त्याच्यामुळे मित्रांनो, कुठंतरी लिस्ट हाय जाण्याची शक्यता असते। तुम्हाला वाटत असतं की मित्रांनो सर्वांनाच पेपर हार्ड गेला आहे, परंतु सर्वांनाच पेपर हार्ड गेला नसतो। काही 2 ते 3 वर्षापासून अभ्यास करणारेही विद्यार्थी असतात, त्यांनी कायद्याचा अभ्यास परफेक्ट केलेला असतो, त्यामुळे त्यांना 50 पैकी 40 मार्कही अचीव करणारे विद्यार्थी आहेत। त्याचप्रमाणे गणितात 15 पैकी 12, 13 असे मार्क मिळवणारे विद्यार्थी आहेत। त्याच्यामुळे मित्रांनो, कुठंतरी
नक्कीच लिस्ट हाय जाणारच, कारण की जागा ही खूप कमी आहेत. आता अंतिम निवड यादी कधीपर्यंत येईल? तर मित्रांनो, अंतिम निवड यादी आता नॉर्मलायझेशन प्रोसेस ही 10 ते 15 दिवस चालेल. त्याच्यानंतर ही नॉर्मलायझेशन प्रोसेस झाल्यानंतर BMC TCS कंपनी आपल्याला अंतिम निवड यादी प्रसिद्ध करेल. तर त्या अंतिम निवड यादीमध्ये कोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे हे आपल्याला कळेल. त्याचप्रमाणे कट ऑफ किती लागला आहे हे कळेल. परंतु हे लिस्ट आपल्याला कधीपर्यंत कळेल? तर फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगपर्यंत, म्हणजेच 28 फेब्रुवारी किंवा मार्च महिन्याच्या फर्स्ट वीकपर्यंत आपल्याला अंतिम निवड यादी प्रसिद्ध होईल. ठीक आहे. तर त्यानंतर आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस असेल, ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस मार्च महिन्याच्या एंडिंगपर्यंत किंवा एप्रिल महिन्याच्या फर्स्ट वीकपर्यंत ही पूर्ण प्रोसेस त्यांना कंप्लीट करायची आहे. कारण की मे महिन्यामध्ये BMCचे इलेक्शन आहेत. तर त्या इलेक्शनच्या पूर्वी आपल्याला जॉईनिंग लेटरसुद्धा द्यायचं आहे आणि त्यांना संपूर्ण प्रोसेस ही इलेक्शनच्या आधी प्रोसेस पूर्ण करायची आहे आणि आपल्याला इलेक्शन ड्युटीसुद्धा लावायची आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, लवकरात लवकर म्हणजेच एप्रिल महिन्याच्या 15 तारखेपर्यंत ही सर्व प्रोसेस कंप्लीट झालेली असेल आणि आपल्याला एप्रिल महिन्यातच आपल्याला जॉईनिंग लेटरसुद्धा मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळालेले आहेत तर त्यांनी काय करायचं? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, खचून जायचं नाही. 2025मध्ये खूप जागा निघणार आहेत. वनरक्षक, पोलीस भरती अशा वेगवेगळ्या पोस्टसाठी निघणार आहेत. त्याचप्रमाणे लेखाकोशागारचेही सर्व विभागांमध्ये भरती निघत आहेत. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्ही मराठी, इंग्लिश, त्याचप्रमाणे GK आणि आपलं मॅथ्स या 4 विषयांवर तुम्ही तुमची कमांड ठेवा. त्याचप्रमाणे मित्रांनो, जर तुम्हाला अभ्यासामध्ये काही प्रश्न निर्माण होत असेल, जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.